सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्त्या आयुब पटेल यांनी अनोखं आंदोलन केलं। महापालिकेच्या 5 मजली इमारतीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। या प्रकारामुळे काही काळ महापालिका परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। आयुब पटेल यांनी नागरी संवाद उपक्रमात नागरिकांच्या तक्रारींना योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप केला। तसेच रस्त्यांच्या कामांमध्ये पारदर्शकता, माहिती अधिकारांतर्गत मागवलेली माहिती वेळेत देणं आणि मूलभूत नागरी सुविधांवर अधिक लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली। घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। आंदोलनानंतर महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर सांकेतिक निषेधही करण्यात आला। दरम्यान आंदोलनादरम्यान करण्यात आलेले आरोप हे आयुब पटेल यांचे आहेत। या आरोपांवर सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत मिळाली नव्हती। माझं नाव आयुब निजाम पटेल, सामाजिक कार्यकर्ता आहे। गेल्या 2 महिन्यापासून सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या नागरी संवाद जो हा कार्यक्रम आहे, म्हणजे आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दुपारी 3:30 वाजता नागरी संवाद नावाचा कार्यक्रम माननीय आयुक्त मॅडम घेत असतात। परंतु हा कार्यक्रम घेत असताना समोर आयुक्त बसला आहे का कोर्टातला जज बसला आहे हे आम्हाला कळायला मार्ग नाही आहे। कारण नागरिकांचं कोणत्याही प्रकारचं ऐकून घेतलं जात नाही। नागरिकांनी जर घरपट्टीच्या बाबतीत तक्रार केली तर त्याला बाहेर हाकलण्याचा आदेश माननीय आयुक्त मॅडम देतात। तसेच माहिती अधिकारमध्ये जे भ्रष्टाचार झालेली कामं आहेत त्याबाबत मी गेले 4 महिने झाले, 3 ते 4 महिने झाले माहिती मागतोय। हे माहितीची सगळे अर्ज आहेत, आयुक्तांना दिलेली पोच पावती आहेत आणि 35 लाख रुपयाचे जे गहाळ झालेलं बिल होतं ते बिल मिळायच्या अगोदर त्याच्यावर 2 वेळा रस्ते तयार झालेले आहेत। तर माझं म्हणणं असं होतं की बिल मिळायच्या अगोदर 2 वेळा रस्ते जर तयार झाले असतील तर हे कितपत योग्य आहे। आणि एनकॅपसारखी कामं असू देत जी लोकांसाठी व्हायला पाहिजेत, जनतेसाठी व्हायला पाहिजेत। 1 कोटी रुपयाच्या गाड्या उपमहापौर सभापतीसाठी नवीन घेतल्या गेल्या, मात्र 4,000 रुपयाचं मुरुम, पावसाळी मुरुम यांना टाकता येत नाही। पदाधिकारी, आपले अधिकारी यांच्या केबिनवर 28 लाख ते 30 लाख रुपयेपर्यंतचा खर्च माननीय आयुक्त मॅडम करत आहेत। परंतु सांगलीतली जनता गुंटेवारी भागात एवढ्या चिखलमध्ये मातीमध्ये जात असताना 4,000 रुपयाचा मुरुम टाकायला आयुक्तांकडे पैसे नाही आहेत। आणि त्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी त्याबाबतची सगळी पत्र मी आयुक्त मॅडमने दिली। परंतु आयुक्त हे लादलेले आयुक्त आहेत सांगली, मिरज, कुपवाडला। जसे स्मार्ट मीटरच्या बाबतीत लोकांचा तक्रारीचा ओघ वाढल्यामुळे त्या तक्रारी ऐकण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना बसवलं जातं, जेणेकरून कुठलाही अधिकारी महापालिकेच्या महिलांच्या विरोधात जाणार नाही। तशीच त्यामुळेच घरपट्टी लादण्यासाठी ही महिला अधिकारी आपल्या सांगली, मिरज, कुपवाडच्या ह्याच्यावर लादलेली आहे। ते कोणत्याही प्रकारचं आपल्याशी संभाषण म्हणा, चर्चा म्हणा त्या करत नाहीत। हुकुमशाहीपणाने त्यांचा कारभार चालला आहे। त्याचा निषेध करण्यासाठी मी आज वरती 5व्या मजल्यावरनं उडी मारायचं होतं मला खरं तर त्यानंतर मी विचार केला की या भ्रष्टाचारी माणसं आहेत, चोर माणसं आहेत, ज्या लोक टक्केवारी खाणारी लोक, यांच्यासाठी मरण्यापेक्षा देशासाठी मेलेलं बरं। म्हणून मी आत्ता त्यासाठी खाली उतरलो आहे। मला यांच्यासाठी मारायचं नाही आहे, यांना मारून मेलं तरी चालेल, परंतु या भ्रष्ट कारभारांच्या विरोधात लढाई चालू ठेवावी। आणि एक आंदोलन असं आहे की सांकेतिक आंदोलन होतं, लक्षवेधी आंदोलन होतं माझं, की जेणेकरून जो कारभार आता सांगली, मिरज, कुपवाडच्या मध्ये चालला आहे तो कारभार लोकांच्या समोर यायला पाहिजे, यासाठी मी हे आंदोलन केलं होतं। हे भ्रष्ट कारभाराची त्यांची पोच पावती आहे। आणि माझ्या मते लोकशाही हे आयुक्तांच्या दारात मेलेली आहे। लोकशाही आयुक्तांच्या दारात मेलेली असल्यामुळे त्या मेलेल्या लोकशाहीला आज श्रद्धांजली मी तुमच्या सगळ्यांसमोर वाहतो। हे आयुक्तांनी सांगलीतली लोकशाही मारून टाकलेली आहे, त्या लोकशाहीला आज मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।